देशभरातील हजारो मल्लांनी मल्लविद्या शिकलेल्या मोतीबाग तालमीला 150 वर्षाची परंपरा आहे. पूर्वी मल्लांना विश्रांती घेत मेहनत करता यावी म्हणून तालमीच्या जागेत मल्लांना राहण्यासाठी पत्र्याचं शेड उभारलं. मात्र अलीकडच्या काळात या शेडची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या शेडच्या जागेत इमारत बांधण्याचं ठरवण्यात आलं. यासाठी खासदार शाहू महाराज यांनी 20 लाख, माजी खासदार संजय मंडलिक यांनी सदाशिवराव मंडलिक ट्रस्टतर्फे 30 लाख रुपये देणगी दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी 20 लाख रुपये शासनाकडून मिळवून दिले. उर्वरित 20 लाख रुपये आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींकडून उभारून सुमारे 90 लाख रुपयांची नवीन इमारत बांधल्याचं जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. पाटील यांनी सांगितलं. मूळ इमारतीत स्वर्गीय मंडलिक यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मॅट हॉल बांधलाय. त्या हॉलसाठी खेल प्राधिकरणाकडून मॅट मंडलिक यांनीच मिळवून दिला असून त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नव्या इमारतीला लोकनेते सदाशिवराव मंडलिक वसतिगृह असं नाव दिलं जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. स्वर्गीय वस्ताद बाळासाहेब तथा यशवंत राजाराम गायकवाड यांच्या अर्धपुतळ्याला आमदार सतेज पाटील यांनी 1 लाख रुपयांचा निधी जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या रविवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अर्धपुतळ्याचं अनावरण आणि वसतिगृहाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पत्रकार बैठकीला ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, हिंद केसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, प्रदीप गायकवाड, अशोक माने, PG मेढे, प्रकाश खोत, अशोक पवार, संभाजी पाटील उपस्थित होते.